SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th स्टँडर्डमध्ये असणाऱ्या ज्या स्टुडंटच्या परीक्षेचा अभ्यास झालेला नाही आणि आजच परीक्षा आहे अशा मुलांना समजतील असे कमी वेळातले उपयोगी व्हिडिओ घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर SSC बोर्डच्या 9 आणि 10 स्टँडर्डसाठीचे ऑल सब्जेक्टचे म्हणजे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, टर्म 1, फायनल एक्झामचे सगळे क्वेश्चन पेपर मी टाकले आहेत आणि त्याचप्रमाणे 9th स्टँडर्डचे मराठीचे म्हणजे अक्षर भारतीचे सगळे लेसन्स मी समजावून सांगितले आहेत। त्याचप्रमाणे हिंदी इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज मी टाकले आहेत। असे 9th स्टँडर्डचे व्हिडिओ मी दररोज टाकत आहे आणि असे उपयोगी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। SSC बोर्ड इंग्लिश मीडियम आणि CBSE बोर्ड इंग्लिश मीडियमसाठी अक्षर भारतीचं दोघांसाठी एकच पुस्तक आहे। त्यामधील कविता 13वी तिफन भाग 4 मध्ये तिफन ही कविता आहे आणि ती आपण अर्थासहित आता आपण पाहणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करणार आहे। ही कविता विठ्ठल वाघ या कवींनी लिहिलेली आहे। या कवितेमधून तुम्हाला थोडक्यात असं सांगण्याचा कवींनी प्रयत्न केलेला आहे की पाऊस जेव्हा येतो तेव्हा शेतकऱ्यांना अतिशय आनंद होतो। आनंद का होतो तर पावसावर शेती चालते आणि शेतकऱ्याचं काम काय असतं, शेती करणं असतं। मग पाऊस आल्यानंतर शेतकऱ्याला खूप आनंद होतो कारण शेतीच्या कामांची लगबग सुरू होते म्हणजे कामं चालू होतात। त्यानंतर शेताची नांगरणी करून शेतकरी शेतात धान्याची पेरणी करताना त्यांनी सांगितलं आहे। ही पेरणी जी आहे ती बैलाच्या मदतीने करत आहेत। म्हणजे तिफन मधून हे जे तिफनचं चित्र आहे तुमच्याच पुस्तकामध्ये कवितेच्या बाजूला दिलेलं आहे तिफनचे चित्र। बैलाला जे बांधलेलं मागच्या साईडला अवजार आहे त्याला तिफन असं म्हणतात आणि या तिफन मधूनच पेरणी केली जाते। या मातीमध्ये ही पेरणी केल्यानंतर उद्याचं जे हिरवगार ह्याच्यामध्ये पीक येणार आहे याचं स्वप्न शेतकरी कसा पाहू लागतो हे या कवितेतून तुम्हाला सांगितलं आहे। आणि हे स्वप्न पाहतानाच त्याच्या पायात काटा टोचतो। काटा टोचल्यामुळे पायातून रक्त यायला लागतं, पण ती वेदना सुद्धा शेतकऱ्याला जाणवत नाही कारण त्याला इतका आनंद झालेला असतो की आज जे पेरलेलं आहे ते उगवून उद्या हिरवगार शेत त्याला बघायला मिळणार आहे। असं हिरवगार स्वप्न शेतकऱ्याला दिसत असतं, त्यामुळे पायातला काटा देखील त्याचा काहीच वाटत नाही, टोचलाच जात नाही तो। अशा खूप छान पद्धतीने कवी विठ्ठल वाघ यांनी ही कविता शब्दांमध्ये मांडली आहे। मी तुम्हाला ती हळूहळू सांगते। काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते। तर शेतकऱ्याच्या अतिशय कष्टकरी जीवनाचं आणि निसर्गाचं अतिशय सुंदर असं चित्र कवींनी आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे। शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन शेतीवर आणि पावसावर कसं अवलंबून असतं, त्यामुळे पाऊस सुरू झाला की कशी शेतीच्या कामाची लगबग सुरू होते। पाऊस आला की शेताची नांगरणी आटपून शेतकरी धान्याची पेरणी करत असतो। बैलाच्या मदतीने तिफन चालवून पेरणी चालू असते आणि काळ्या मातीत तिफन चालत असते। आकाशात विजा चमकत असतात, जणू त्यांचा थैथय नाचत चालू असतो। त्यावेळी ढगांचा गडगडाट ऐकू येतो, जणू ढग ढोल वाजवत आहेत असे वाटते। असं कवी विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या शब्दांमध्ये इथे मांडले आहे। नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते। वटी पोटाला बांधते, झोई काटीला टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते। आता पहा, या ओळींचा आपण अर्थ आता समजावून घेणार आहोत। तुम्हाला हे तर कळालेलं आहे की ही जी कविता आहे ती पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना कसा आनंद होतो, कामाची कशी लगबग चालू होते याच्यावर ही कविता लिहिली आहे। तसंच आता पाऊस आल्यामुळे नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, म्हणजे पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशिव हा शेतकरी तयार झाला आहे। सदाशिव नाव घेतलंय त्यांनी, सदाशिव म्हणून नाव घेतलंय शेतकऱ्याचं, हा तयार झालेला आहे आणि तो आपल्या शेतामध्ये नंदी बैलाच्या जोडीला तिफन या काव्यपंक्तीमध्ये कवी विठ्ठल वाघ यांनी वराडी बोलीचा वापर केला आहे। म्हणजे ही जी भाषा आहे तुम्हाला वेगळी वाटत असेल की वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, तर ही जी भाषा आहे ती वराडी भाषा आहे आणि त्यांनी वराडी भाषेचा यामध्ये वापर केला आहे। आणि या ओळींमधून तुम्हाला असं दिसून येईल, बघा नीट बघा,
असं दिसून येतंय की पाऊस आल्यामुळे पेरणीसाठी सदाशिव म्हणजे शेतकरी जो आहे तो तयार झाला आहे. आपल्या शेतामध्ये नंदी बैलाच्या जोडीला तिफण बांधून तो हाकारत आहे त्या बैलांना. आणि त्याच वेळी सदाशिवची पत्नी जी आहे तिचं नाव आहे पार्वती, तिने आपल्या पोटाला पदराची ओटी बांधली आहे आणि त्यात बियाणं घेऊन ती पेरत आहे, पेरणी करत आहे. म्हणजे आपलं रडणारं छोटं जे बाळ आहे, हे बघा, झोई काठीला टांगते त्यात तानूला लळतं. म्हणजे आपलं जे रडणारं छोटं बाळ आहे ते पार्वतीने झोळीत ठेवले आहे. आणि ती झोळी कुठे टांगून ठेवली आहे तर काठीला टांगून ठेवली आहे. झोळीत चोका घेणारे बाळ रडत आहे आणि आकाशातून ढग बरसू लागले आहेत आणि पाऊस सुरू झाला आहे. तर या ओळीतून हे स्पष्ट होतं. काकरात बिजवाई जसं हसर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदन. सरीवरी सरी येती माती नाती धुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. भूल जीवाले पाळते वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते, रागू तिफन हाणते, रागू तिफन हाणते, ढग बरसते. आता या ओळींचा अर्थ असा आहे की पाऊस सुरू झाल्यामुळे सदाशिव शेतकऱ्याने शेतात नंदी बैलाच्या साथीने तिफन जोडून पेरणीला सुरुवात केली आहे. त्यानंतर या पेरणीच्या कामात त्याची पत्नी पार्वती त्याला साथ देत आहे. त्यांनी शेतात पेरलेलं धान्य जणू हासरं चांदणं वाटत आहे. म्हणजे काकरात बीजवाई जसं हासरं चांदणं, म्हणजे त्यांनी जे काही पेरलं आहे ते त्यांना हासरं चांदणं वाटत आहे. ते त्यांनी पेरलेलं जे धान्य आहे ते त्यांना हासरं चांदणं वाटत आहे. आणि शिवाय धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंदणं, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की शिवाय ते पेरलेलं जे धान्य आहे ते पाहून असं वाटतं की जसं की जमिनीच्या अंगावरच, धरतीच्या अंगावर, म्हणजे आपली जी जमीन आहे त्याच्या अंगावरच लाडाने कौतुकाने नवसाचे छान गोंदन केले आहे, असं त्यांना कवींना या ओळीतून सांगायचं आहे. पुढे कवी असं म्हणतात, सरीवरी सरी येती माती नाती धुती होते. म्हणजे आता काय झालंय, पावसाला अतिशय चांगली अशी सुरुवात झाली आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत आणि जणू या सरी मातीला न्हाऊ घालत आहेत. सरीवर सरी येती माती नाती धुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. तर कवीला असं म्हणायचं आहे की या मातीला न्हाऊ घालत आहेत या सरीवर येणाऱ्या सरी, म्हणजे पाऊस, आणि या बरसणाऱ्या सरींमुळे म्हणजे पावसांमुळे काय होतंय, माती चिंब भिजून गेली आहे. आणि या मातीचा वास कसा येतोय, कस्तुरी सारखा सर्वत्र सुगंध पसरलेला आहे आणि हा सुगंध जीवाला भूल पाडत आहे, भुरळ घालत आहे, अतिशय जीवाला असं खूप मोहून टाकत आहे, छान वाटत आहे, असं कवीला याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे. कस्तुरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, त्याचा वास अतिशय सुंदर असतो आणि त्यामुळे इथे याला कस्तुरीचा वास खूप छान असतो. त्याच्यामुळे मातीला जसा काही कस्तुरीचा वास येतोय असं कवींनी या ओळीतून म्हणलं आहे. पुढे भूल जीवाला पाळते वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते, रागू तिफण हाणते, रागू तिफण हाणते, ढग बरसते. आता इकडे भिजलेल्या मातीचा सुगंध मनाला तर धुंद करत आहे, आनंद देत आहे, आणि तिकडे कवींनी असं सांगितलं आहे की मैना वाटुली पाहेते, रागू तिफण हाणते. म्हणजे मैना ही जी शेतकऱ्याची बायको आहे, मैना हे नाव घेतले त्यांनी शेतकऱ्याच्या बायकोला, आणि ती आपल्या घरी त्यांच्या शेतकऱ्याची म्हणजे राघूची, राघू हे पण नाव आहे, मैना हे बायकोचं नाव आहे, राघू हे शेतकऱ्याचं नाव आहे. तर ती जी मैना आहे ती राघूची मनापासून वाट पाहत आहे. राघूची म्हणजे शेतकऱ्याची मनापासून वाट पाहत आहे. ती घरी वाट पाहते, पण इकडे शेतात शेतकरी तिफन चालवत आहे, कारण का पाऊस बरसत आहे त्यामुळे तो तिफन चालवत आहे, असं या ओळींमधून कवीने आपल्याला सांगितलं आहे. आता पुढे पहा, वला टाकती तिफन शितू वखर पाहेते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाला वाटते. म्हणजे शेताची नांगरणी करून शेतकरी शेतात धान्याची पेरणी करत आहे. बैलांच्या मदतीने तिफन चालवून पेरणी सुरू आहे. तिफणीतून धान्य जमिनीमध्ये पेरले जाते. त्यानंतर नांगरणी केल्यामुळे मातीची छोटी मोठी ढेकळं जी जमिनीवर वर आलेली असतात ती फोडून त्याची माती या पेरलेल्या धान्यावर हळूच सारली जाते. आता तुम्हाला ही माहिती की मातीची ढेकळं कशाला म्हणतात, तर मातीचे जे मोठे मोठे असे, बघा तुम्ही एखाद्या शेतात बघत असाल की मातीची असे मोठे मोठे असे दगडासारखे काळे काळे ढेकळं वरती आलेले असतात, त्याला ढेकळं असं म्हणतात. काळी काळी मोठे मोठे असे मातीचे गठ्ठे वर आलेले असतात, त्याला ढेकळं असं म्हणतात. तर ही जी ढेकळं असतात
ही फोडून त्याची जी माती असते ती ज्या आपण जे धान्य पेरतो, जे शेतकरी धान्य पेरतो त्याच्यावर हळूच ती सारली जाते. म्हणजे ही ढेकळातली जी माती असते ती त्या धान्यावर सारली जाते आणि त्याला वखरणी असं म्हणतात. तर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचे तिकडेही लक्ष आहे. म्हणजे जो शेतकरी आहे त्याचं तिकडं सुद्धा लक्ष आहे, हे कवीने आपल्याला सांगितलं आहे. पडणाऱ्या पावसामुळे माती भिजली आहे, पाण्याने भरलेली ही मातीची ढेकळं पायाला लोण्याप्रमाणे वाटतात. तर वला टाकती ती फणस तू वखर पाहते, पाणी भिजलं ढेकुलं लोणी पायाला वाटते. बघा ही वऱ्हाडी भाषा आहे, त्यामुळे याच्यातून आपल्याला थोडं थोडं स्पष्ट होतंय की ही जी पाण्याने भरलेली मातीची ढेकळं आहे, जी माती आहे ही पायाला कशी वाटते, इतकी लोण्यासारखी वाटते. त्यामुळे या मातीच्या काळ्या ढेकळ्यातच हा जो शेतकरी आहे तो उद्याच्या नव्या हिरव्यागार पिकांचं हिरवं स्वप्न पाहू लागतो. आता हिरवं स्वप्न पाहू लागतो, इथं लिहिलंय काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते, डोया सपन पाहते, काटा पायात रुतते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते, हिरवं सपन फुलते, ढग बरसते. हिरवं स्वप्न पाहतो याचा अर्थ उद्या या पेरणीतून जे काही उगवणार आहे, जे पेरलेलं उगवणार आहे तर ते सगळीकडे अतिशय हिरवगार असं उगवणार आहे. जे शेतकऱ्याला हवं आहे, जे पीक घेतलेलं आहे ते हिरवगार सगळीकडे उगवणार आहे. त्यामुळे त्याला हिरवं स्वप्न म्हणजे हिरवं सपन असं त्यांनी म्हणलेलं आहे. आता यात खूप महत्वाचं हे पण बघा सांगितलेलं आहे की काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते, हिरवं सपन फुलते आणि ढग बरसते. तर कवींना याच्यामध्ये असं सांगायचं आहे की शेतकरी काय करतोय, आपल्या कष्टाने मेहनतीने शेत हिरवगार होऊन उठेल, शेतात धान्य खूप छान पद्धतीने पिकेल, म्हणजे धान्य डोलू लागेल असं स्वप्न डोळ्यांनी पाहत असताना, मनात तसा विचार चालू असताना अचानक शेतकऱ्याच्या पायात काटा टोचतो. काटा टोचल्यामुळे पायातून लाल रक्त येते. इथं लिहिले बघा, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते. रगत म्हणजेच रक्त, तर रक्त येते. पण तरी सुद्धा शेतकऱ्याला ती वेदना कुठेही जाणवत नाही. कारण शेतकरी कसा दाखवलेला आहे, शेतकरी असतोच म्हणजे दाखवलेला आहे नाही, शेतकरी हा अतिशय कष्टकरीच असतो आणि त्या कष्टातून श्रमातून त्यांनी जे काही हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात उतरेल असा त्याला विश्वास वाटतोय. एक साईडला पाऊस पडतोय, ढग बरसू लागतात याचा अर्थ काय, पाऊस पडतो आणि शेतकऱ्याचे हिरवेगार स्वप्न खरे होऊ लागते असं याच्यामध्ये या कवींनी म्हणजे विठ्ठल वाघ या कवींनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही कविता अतिशय छान आहे, पहा वाचून बघितली तर बऱ्याच ठिकाणी बाहेर ही कविता अतिशय चाली सुरामध्ये म्हणलेली सुद्धा जुन्या लोकांना बघा ही सगळी कविता माहिती आहे. मी काही शब्द आहेत महत्वाचे याच्यामध्ये ते तुम्हाला फक्त सांगते एकदा. काया याचा अर्थ काळ्या, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. पाणी तर तुम्हाला माहिती आहे. इज म्हणजे वीज, इज नाचते म्हणजे वीज, लाइटनिंग. त्याच्यानंतर जोळीले म्हणजे जोडीने, टुगेदर. वटी बांधून, वटी म्हणजे ओटी बांधून, आपण ओटी बांधतो की नाही, पोटाला ओटी बांधतात, तर ती वटी याचा अर्थ ओटी. ते वऱ्हाडी भाषा असल्यामुळे अशा प्रकारचे शब्द आले आहेत. पोटाले म्हणजे पोटाला. पाराबती, आता पहा पाराबती याचा अर्थ काय तुम्हाला हे कळणारही नाही. पाराबती याचा अर्थ त्यांना पार्वती असं म्हणायचं आहे, जे त्यांनी नाव घेतलं आहे पार्वती. काटीले म्हणजे काय, काठीला. लळते म्हणजे काय, लळते याचा अर्थ रडते, इज क्राईंग. लळते म्हणजे रडते, क्राईंग. त्यानंतर त्यात तानूला लळते म्हणजे तुम्हाला सांगितलं रडते. त्यानंतर बघा मी महत्वाचे शब्द तुम्हाला सांगते. वाटुली पाहेते म्हणजे वाट पाहते, म्हणजे वेटिंग. वाटुली पाहेते याचा अर्थ आहे वाट पाहते. झोळी याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. झोळी याचा अर्थ आहे बघा, झोळी काठीला टांगते, झोळी याचा अर्थ झोळी. जी आपण ट्रॅडिशनल पद्धतीने बघा एखाद्या झाडाला किंवा कॉटला सुद्धा पूर्वी झोळी बांधायची छोट्या बाळासाठी, ती झोळी. तानुलं म्हणजे अतिशय छोटंसं असं बाळ. लोणी याचा अर्थ तुम्हाला तर माहिती आहे, लोणी म्हणजे लोणी. बीजवाई म्हणजे बीज. बीजवाई याचा अर्थ बियाणं. चांदणं याचा अर्थ मूनलाईट. चांदणं म्हणजे मूनलाईट तुम्हाला माहिती आहे.
आता इथे बघा काय शब्द आहे, लाळा नवसाचं. लाळा नवसाचं म्हणजे लाडा नवसाचं, म्हणजे अतिशय लाडाचं. आपण म्हणतो ना लाडा नवसाचं मुलं आहे हे. सगळीच मुलं कशी लाडा नवसाची आहेत, म्हणजे अतिशय लाडाचं, कौतुकाचं असं. त्यानंतर बघा जीवाले म्हणजे जीवाला, डोया म्हणजे डोळा. हे पहा इथे डोया हा शब्द आहे. इथे डोया याचा अर्थ डोळा, IEYEI. तिफण, आता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तिफण. तर काया मातीत मातीत तिफण चालत आहे. या तिफणचा तुम्हाला अर्थ सांगते. म्हणजे धान्य पेरणीसाठी 3 नळकांडे असलेले शेतीचे जे अवजार असते, तर तुम्हाला इथेच दिसेल ते 3 नळकांडे असलेले जे शेतीचे अवजार आहे, ज्याला बैल पुढे बांधलेले आहेत, यालाच तिफण असं म्हणतात. नवसाचं म्हणजे नवसाचं, नवस करतो आपण देवाला, त्याला नवसाचं असं म्हणतात. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं रगत. रगत हा शब्द मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा, रगत सांडते. रगत म्हणजे रक्त, ब्लड. आणि सपन, सपन म्हणजे काय, स्वप्न, ड्रीम. सांजिले म्हणजे सायंकाळी, इव्हिनिंग. लिहिलेलं वेगळं आहे हिरवं. हिरवं म्हणजे ग्रीन. असे काही शब्द आहे जे तुम्हाला एकदा कळाले की तुम्हाला सोपं जाणार आहे ही कविता समजायला. काकरात, काकरात म्हणजे शेतात, हा सुद्धा महत्वाचा शब्द आहे. काकरात म्हणजे शेतात. आणि कस्तुरी, मी मगाशी तुम्हाला हेही सांगितलं होतं, कस्तुरी हा कस्तुरी मृगाच्या नाभीत उत्पन्न होणारे एक सुगंधी द्रव्य, द ॲरोमॅटिक सबस्टन्स, अँड ॲरोमॅटिक सबस्टन्स. आता याचा अर्थ मी मगाशीच तुम्हाला सांगितला. कस्तुरी मृगाच्या, आता मृग म्हणजे काय, तर हरिण, म्हणजे हरणीच्या नाभीत, नाभीत म्हणजे बेंबीमध्ये हे जे कस्तुरी नावाचं सुगंधी द्रव्य असतं त्याला कस्तुरी असं म्हणतात. तर इथे मातीला कस्तुरीचा वास येतोय असं कवीने म्हणलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, ही कविता आपण संपूर्ण जेव्हा वाचतो आणि समजून घेतो तेव्हा कवींनी अतिशय खूप छान अलंकारिक भाषा अशी वापरून आपल्या डोळ्यासमोर ही कविता उभी राहते. संपूर्ण शेतकऱ्याचं जे कष्टाचं जे जीवन आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय आणि खूप छान प्रकारे ही कविता आपल्याला समजावून सांगितली आहे. अशाच प्रकारे जर माझ्या काही तुम्हाला व्हिडिओज बघायच्या असतील, 9th स्टँडर्डसाठीच्या मराठीच्या सुद्धा सगळ्या व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑल क्वेश्चन पेपर वर्षभराचे सगळे मी टाकलेले आहेत. सबस्क्राईब केलं की तुम्हाला ते माझे सगळे व्हिडिओ लगेच दिसणार आहेत. तेव्हा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.